नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे आंबाडीची डाळ भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी शेतातून आणलेली आंबाडी घेतली आहे। इथे 3 पानाची सुद्धा अशी 3 पान निघलेली सुद्धा आंबाडी असते। हे 1 पानवाली आंबाडी आहे। याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी। इथे पाऊण वाटी चना डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि इथे 1.5 वाटी तुरीची डाळ घातली आहे मी। आणि इथे शेंगदाणे घातले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त पण घालू शकता। इथे मी 20 शेंगदाणे घातले, 20-30 असेल त्यात। आणि याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 टोमॅटो। हे आंबाडीची भाजी पहिलेच आंबट असते, त्याच्यामुळे इथे मी जास्त टोमॅटो घातले नाही। मिरची आणि कोथिंबीर आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी ती घातली आहे यामध्ये। आता याला शिजवून घ्यायचं आहे। जर भाजी तुम्हाला खूप वाटत असेल तर ते चिमून जाणार आहे, तर तुम्ही त्याचा विचार करू नका। याला उकळी येतपर्यंत भाजी पूर्ण चिमून जाते आणि थोडा काळपट कलर येतो भाजीला, खूप हिरवीगार दिसत नाही, तर त्याच्यामुळे काही फरक पडत नाही। आणि याला उकळी आलेली आहे, छान उकळी येऊ दिली। त्यानंतर इथे झाकण लावून घेत आहे मी कुकरचं, त्याच्यामुळे पाणी बाहेर येणार नाही। यानंतर मी याच्या 3 शिट्ट्या करून घेणार। जास्त शिट्ट्या होऊ देणार नाही, कारण तर डाळ अशी दिसली तर छान वाटते आणि चवीला पण मस्त वाटते डाळ भाजी। डाळ शिजलेली आहे, आता याला तडका देऊया। इथे एका भांड्यामध्ये ऑइल घेतलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी हे सगळं घालायचं। त्यानंतर कांदा घालायचा छान तडतडल्यानंतर, आणि इथे कढीपत्ता घालत आहे मी। चवीसाठी कढीपत्ता छान असतो आणि चवीला पण डाळ मस्त होते कढीपत्त्याच्या चवीमुळे। इथे तेजपान घातले आहे 2 आणि आलं लसूणचा पेस्ट घातला आहे। छान मिक्स करून घ्यायचं। आणि इथे लाल मिरच्या घातल्या। आपण आधी हिरव्या मिरच्या पण घातल्या होत्या आणि इथे लाल मिरच्या घातल्या। लाल मिरच्या घातल्या त्याच्यामुळे चव छान येते आणि खायसाठी पण डाळ भाजीतल्या मिरच्या छान वाटतात, त्यामुळे मी इथे लाल मिरच्या घातल्या। धण्याची पूड घातली आहे आणि थोडासा गरम मसाला घातला। 2 चमच धण्याची पूड घातली आहे मी। हळद घातली। चवीनुसार तिखट मीठ घालत आहे। तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर कमी घाला, इथे मी आमच्या हिशोबाने घालत आहे। आणि मीठ घातलं आहे। डाळ भाजी शिजवून घेतली ते घातली यामध्ये। पूर्ण डाळ आधी घालायची, त्याला परतून घ्यायचं, पाणी सोडायचं नाही लगेच। डाळ मसाल्यामध्ये परतून घेतली तर चवीला छान होते। छान मिक्स करून घेत आहे। पूर्ण डाळ घातली आहे इथे मी। बघा कलर किती सुंदर दिसून राहिला डाळ भाजीचा। याला छान मिक्स करायचं। छान मिक्स करून घेतली आणि याला थोडा वेळ मी इथे शिजवून घेत आहे, 3-4 मिनिटं मसाल्यामध्येच पूर्ण। त्यानंतर इथे पाणी घालत आहे। जेवढ्या प्रमाणात तुम्हाला घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। जर कमी लोकांची बनवत असाल तुम्ही तर डाळ प्रमाणात घाला, तुम्हाला लागते तेवढ्या त्या प्रकारे। आणि याला छान उकळी येऊ देणार आहे। उकळी आली की 10 मिनिटं याला लो गॅसवरती शिजवून घेत आहे मी। 10 मिनिटं झाले, गॅस बंद केलेला आहे मी। बघा डाळ भाजी तयार आहे। दिसायला पण का मस्त दिसून राहिली आहे, तोंडाला पाणी सुटेल या प्रकारे डाळ भाजी बनलेली आहे ही। तर आंबाडीची डाळ भाजी चवीला खूप मस्त होते। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे आंबाडीचे पानं आंबट असतात, त्यामुळे टोमॅटो आपल्या हिशोबाने घालायचं। तर बघा इथे मी तुम्हाला डाळ भाजी काढून दाखवलेली आहे। चवीला खूप मस्त अशी पोळी, भाकरी, भात याच्यासोबत चालणारी अशी आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।